या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतकऱ्याला सोयाबीनच्या बिलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर तो चोरीला गेला असून चोरी झालेला तब्बल 4 लाख रुपयांचा चेक अज्ञात व्यक्तीने वटवल्याचे उघड झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांनी आपला चेक बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेत भरला होता। मात्र काही दिवसांनी संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही। चौकशी अंती समजले की हा चेक अनोळखी व्यक्तीने चोरून वटवला आहे। सुरुवातीला बँकेकडून शेतकऱ्यांनी चेक भरलाच नाही असा दावा केला गेला, परंतु सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने आपली चूक मान्य केली। तरी देखील गेल्या 8 दिवसांपासून बँकेचे अधिकारी शेतकऱ्याला वारंवार चकरा मारायला लावत आहेत। शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला गेला। चेक बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्स मधून अमर तेपेदार या व्यक्तीने चोरल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। राष्ट्रीयकृत बँकेतील अशी मोठी दुर्लक्षाची घटना समोर आल्याने बँक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे। दरम्यान बँक प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र कार्यालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।